हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनघाचे मिनी ब्लॉग. आणि हा लुक कसा वाटतं प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हा लुक आहे देवी विसर्जनाचा, सिंपल सोबत, जास्त हेवी नाही. सो बघूया देवी विसर्जन कसं होतंय. चला. तर ही आहे मंडपातली देवीची शेवटची आरती. आणि खरंच ही आरती सगळ्यांना भावूक करणारी असते, कारण मंडपातली शेवटची आरती असते. त्याच्यानंतर मस्त आम्ही देवीला खाली उतरवून घेतो आणि देवीला डायरेक्ट आम्ही ना हातगाडीवर, मतलब कणा भरून झाला ना की तिथेच हातगाडी ठेवतो आणि डायरेक्ट हातगाडी, कारण की देवीची मूर्ती मोठी असल्यामुळे ना देवीला हँडल करणं खूप कठीण जातं. पण दरवर्षी आमची एवढीच मोठी मूर्ती असते, पण काय नाही, आमचं कुटुंब मोठे असल्यामुळे आम्हाला जमून जातं. नंतर मग आले, देवीला मस्त पाय वगैरे पडलं आणि खरंच सांगते देवीचा लुक खूप भारी दिसत होता. त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे नाचून गाजून सगळं देवीला आम्ही मंदिराजवळ घेऊन जातो. मंदिराजवळ आमच्या देवीची आरती होते. मग आम्ही तिथे गरबा खेळतो. बँडवर गरबा खेळायची मजा पण एक वेगळीच असते, कारण की DJ साऊंडवर जसं आम्ही गरबा खेळतो ना, त्याहून जास्त मजा आम्हाला बँडवर गरबा खेळायला येते. त्याच्यानंतर मस्त देवीची आरती करतो. देवीचा लूक बघा, खरंच सांगते खूप भारी लूक वाटत. आणि ना देवी विसर्जनाच्या दिवशी पण चेहरा खूप असा एकदम फुलून आलेला. त्याच्यानंतर मस्त पुन्हा एकदा बँडला सुरुवात झाली. आणि हे आहेत माझे जिजू आणि हा आहे त्यांचा छोटासा पोरगा, जो सेम जिजूंवर गेला आहे. कट्टू जिजूंसारखी कॉपी करत असतो. बघा, आहे विश्रुत. त्याच्यानंतर मस्त पुन्हा एकदा आम्ही नाचायला सुरुवात केली. आणि खरंच विसर्जनाला जी मजा असते ना आमच्याकडे, वाव, खूप भारी. म्हणजे बोलता ना, आगरी कोल्यांचा कुठला पण सण असू दे, बँडवर मिरवणूक, हे खरंच जाम भारी मजा येते आमच्या इथे. त्याच्यानंतर मस्त डान्स करत 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 आम्ही विसर्जनाला तळ्यावर पोचतो. नाचताना ना माझं फेस रिॲक्शन बिलकुल इग्नोर करा, कारण की ना मी नाचायला लागले कोणाची नसतं, म्हणजे मला लय मजा करायची असतं नाचायला लागल्यावर. लग्नाआधी मला सगळे बोलायचे की लग्नानंतर अशी मजा करशील का, तर हो, लग्नानंतर सुद्धा मी एवढीच मजा करते. आणि हो, माहेरी गेल्यावर तर मग काय एकदम फ्री. त्याच्यानंतर मस्त आम्ही तळ्यावर येतो. मला खूप कमी शूट करता आला बिकॉज ऑफ थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यानंतर मस्त आरती घेतली आणि मग विसर्जनाला. आता आम्ही आमच्या गावात तळ्यातच विसर्जन करतो. आणि देवी जास्त मोठी असल्यामुळे खूप जण विसर्जनाला लागतात. आणि हा क्षण आम्हाला खरंच खूप भावूक करणार असतो. पण हो, आमची हीच इच्छा असते, ज्या आनंदाने, ज्या उत्साहाने आम्ही देवीला घेऊन येतो ना, त्याच उत्साहाने, त्याच आनंदाने आम्ही देवीचं विसर्जनसुद्धा करतो. तर असा खूप छान विसर्जन झाला. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. बोला जगदंबा माते की जय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.